पुन्हा जैसे थे, है ना? परंतु आपलं जीवनाच्या अंतापर्यंत उत्साही राहावं, आनंदी राहावं, खुशीनं भरलेलं राहावं, याच्यासाठी थोडंसं या सर्व गोष्टींच्या पाठीमागे काय रहस्य लपलेलं आहे हे आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. आणि ती माहिती आपण आज करून घेऊया. ही जी दुर्गा माता आहे, आत्ताच आपण व्यसन मुक्तीवर आधारित एक खूप सुंदर नाटिका बघितली, आनंद झाला, बघताना सगळे खुश होत होते. परंतु आपण पुराणामध्ये अशी कहाणी ऐकलेली आहे की ज्या वेळेला या सृष्टीवर राक्षसांनी धुमाकूळ घातलेला होता, थैमान घातलेलं होतं, प्रजेला प्रचंड त्रास होत होता, त्यावेळेला ही प्रजा, ही रयत शिवाकडे गेली, ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्यांनी आपली समस्या त्यांना कथन केली. आणि सांगतात की त्या वेळेला शिवानी ब्रह्माच्या द्वारा एक यज्ञ रचला आणि त्या यज्ञामधून शिव शक्तींना प्रगट करवलं आणि त्यांना आपली शक्ती प्रदान करून त्या धुमाकूळ घालत असलेल्या राक्षसांचा नायनाट केला आणि प्रजेला राक्षसांच्या त्रासातून मुक्त केलं.